तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर दिनांक 16 मार्च रोजी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे याविषयीची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे आणि तीच माहिती आपण विथ प्रूफ जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेला नकाशा आहे। हा नकाशा आहे 16/3/2026 म्हणजेच 16 मार्च रोजीचा। या नकाशावरती या दिवशी राज्यात हवामान कसं असेल, कोणत्या जिल्ह्यात कसे अलर्ट असतील याविषयीची माहिती यामध्ये दिलेली आहे आणि आता आपण ती एक एक करून येथून जाणून घेऊया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे गडचिरोली, चंद्रपूर, त्याचबरोबर गोंदिया, यवतमाळ, त्यानंतर येथे परभणी, बीड, धाराशिव, लातूर व सोलापूर येथे तुम्ही पाहू शकता या सर्व जिल्ह्यांसाठी प्रादेशिक हवामान केंद्राने येलो अलर्ट हा अवकाळी पावसासाठी जारी केलेला आहे व त्याचबरोबर या सर्व जिल्ह्यांवरती एक कॉमन साईन म्हणजेच विजेचं साईन हे देण्यात आलेलं आहे। म्हणजेच या जिल्ह्यामध्ये विजेचं साईन असल्या कारणामुळे आणि येलो अलर्ट दिल्यामुळे येथे विजांचा कडकडाट हा या तारखेला पाहायला मिळणार असून येथे पाऊस होण्याची देखील शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने येथे वर्तवलेली आहे। आणि तुम्ही पाहू शकता हे जे सर्व जिल्हे येलो अलर्टमध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यामध्ये देखील विजेचं साईन आहे व त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता काही ग्रीन अलर्टमधील जिल्हे आहे ज्यामध्ये नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याचबरोबर पुणे, सातारा व येथे खाली साताऱ्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता एक मिनिट व त्यानंतर येथे कोल्हापूरचा भाग आहे, सांगली आहे आणि हे बाकीचे जे जिल्हे आत्ताच आपण पाहिले ते देखील येथे आहेत। तर या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्ही पाहू शकता ग्रीन अलर्ट म्हणजेच नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे आणि पण येथे विजेचं साईन हे तुम्ही कॉमन येथे पाहू शकता की जे विजेचं साईन प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेलं आहे म्हणजेच इथे विजांचा कडकडाट हा पाहायला मिळणार आहे व त्याचबरोबर येथे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे आणि जेथे ज्या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट आहे तेथे वॉच बी अवेअर सतर्कतेचा इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला असून येथे विजांचा कडकडाट होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने 16 मार्च रोजी वर्तवलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता एकंदरीतच हा आपल्या राज्याचा संपूर्ण नकाशा आणि या नकाशावरती कोणकोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्याचे संकेत व त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यात विजांचा कडकडाट होण्याचे संकेत आहेत अशा प्रकारची माहिती येथे प्रादेशिक हवामान केंद्राकडून 16 मार्च रोजी 16 मार्चसाठी देण्यात आलेले आहे। तर ही होती अवकाळी पाऊस याविषयीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।